नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरीच एकदम मस्त असे चिकन लॉलीपॉप्स बनवणार आहे आणि तेही एकदम क्रिस्पी टाईपचे। मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथं मी 3 पावशर चिकन घेतलेले आहे आणि इथं थोडेसे असे लेग पीस टाईपचे म्हणजेच लॉलीपॉपचे 3-4 पीसेस घेतलेले आहेत आणि इथं थोडंसं मुलायम सुद्धा घेतलेलं आहे कारण मुलांना दोन्हीही टाईपचे पीसेस खायला आवडतात। तर इथं मी आलं लसूण आणि हिरव्या 2 मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत। तसंच इथंही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेले 1 चमचा आणि तसंच शेजारी इथं लाल मिरची पावडर तिखट घेतलेले आणि 1 लिंबाचा रस आणि तसंच चवीपुरतं मीठ आणि इथं मी मिरची पावडर करून घेतलेली आहे, ती सुद्धा थोडीशी ॲड केली आणि 1 चमचा डार्क सोया सॉस मी इथं वापरत आहे। आणि तुम्हाला जर का लाल कलर वापरायचा असेल तर वापरू शकता। मी कलरच्या ऐवजी इथं रेड डार्क सोया सॉस असा वापरलेला आहे। तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे चिकनला असं लावून घ्यायचं आहे, असं हाताने करायचं आहे बरं का, म्हणजे व्यवस्थित मसाला सगळीकडे लागतो। मी मगाशी सांगायला विसरले, हे चिकन ना मी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे बरं का। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला 1 अंड फोडून टाकायचं आहे आणि त्यानंतर लगेच 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेले मी इथं, हे सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथं मी थोडासा अर्धी वाटी मैदा सुद्धा ॲड केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता या नाही टाकला तरी सुद्धा चालेल। व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे आणि हे चिकन ना 3 पावशर आहे, त्यामुळे मला थोडंसं असं वाटते की अजून 1 अंडा आपल्याला टाकावं लागणार आहे, म्हणजे 2 अंड्याचा आपल्याला इथं वापर करायला लागलेला आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर तुम्ही इथं बघू शकता कलर न वापरता सुद्धा किती छान कलर आलेला आहे। ह्याला मी फक्त थोडासा डार्क सोया सॉस टाकलेला आहे। तर आता आपल्याला हे चिकनला असं सगळे मसाले लावून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी मॅग्नेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर हे चिकन मॅग्नेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण मी इथं बाहेरच ठेवणार आहे। तर आता इथं अर्धा तास झालेलं आहे, आपण हे चिकन मॅग्नेटसाठी ठेवलेलं उघडून पाहूया। तर हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी मॅग्नेट झालेलं आहे। तर इथं जरा खोलगट कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तर आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता 1 पीस घेऊन मी असं तेलामध्ये थोडासा डायरेक्ट टाकायचं नाही, थोडं असं करायचं आहे, थोडंसं खालीवर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा, असा गोल गोल फिरवून का मग याचा शेप हाय असा सेम राहतो, बिघडत नाही। आणि नंतर असं सोडून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। जर का तुम्ही डायरेक्टच तेला सोडलं तर तो जो पीस आहे ना एकदम फसकट होतो, त्याच्यासाठी मग असं फिरवून टाकायचं आहे। तशाच पद्धतीने हा दुसरा पीस सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेणार आहे। तर हे पहा अशा पद्धतीने। तर इथं ना मी फक्त 3च पीस टाकून तळून घेणार आहे, कारण आपली ही कढई जी आहे ना ती छोटी आहे थोडी। तर आपल्याला हे लेग पीस तळताना हे जे आहे ना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। जेवढं तुम्ही मीडियम गॅसवरती हे लेग पीस भाजून घेचाल ना तेवढं आतून मस्त असे भाजले जातील। तर हे पीस भाजताना ना थोडंसं असं खालीवर सारखं करत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सगळ्यासाठी भाजून निघतील। तर हे चिकन लॉलीपॉप मी व्यवस्थित असे 4 ते 5 मिनिट भाजून घेतले। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तेल थोडंसं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता थोडं सुद्धा याला तेल आलेलं नाही। तर इथं अशाच पद्धतीने आता हे दुसरे सुद्धा पीसेस याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तर इथं अशाच पद्धतीने हे दुसरे सुद्धा लॉलीपॉप्स मी तेलामध्ये सोडून व्यवस्थित असे 4 ते 5 मिनिट तळून घेतले। हे सुद्धा असे प्लेटमध्ये काढून घेतले। तर इथं अशाच पद्धतीने सगळे चिकन लॉलीपॉप्स मी तळून घेतले। तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत। तर त्यातले एक तोडून बघूया। हे पहा एकदम मस्त असं आतपर्यंत भाजलेलं आहे, तेल थोडं सुद्धा आलेलं नाही
तसे तर हे चिकन लॉलीपॉप्स जे आहे ना, जसं आपण मंचुरियनला सॉसेस टाकून बनवतो तसं बनवायचं होतं. तर त्यासाठीच इथं मी कांदा चिरून घेतला होता, लसूण घेतला होता, आलं घेतलं होतं, थोडी कांद्याची पात घेतली होती आणि हे सॉसेससुद्धा घेतले होते. अक्षरशः त्यांना फ्राय करूस तोपर्यंत सुद्धा सॉसेसमध्ये त्यांना दम निघाला नाही. तर माझ्या मुलांनी अक्षरशः असंच हे चिकन लॉलीपॉप्स खाऊन घेतले. अक्षरशः एवढे त्यांना आवडले. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने चिकन लॉलीपॉप्स बनवायला नक्की ट्राय करा. अगदी तुमची मुलं खात नसतील तरी सुद्धा ते देखील नक्कीच खातील, अगदी 100%. आणि तुम्हाला जर का माझी ही चिकन लॉलीपॉपची रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मग चला तर नंतर भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.